आजची श्रीकृष्णवाणी मनावर विजय कसा मिळवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रिय भक्तांनो, श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. या जगात सर्वात कठीण युद्ध कोणतं आहे माहीत आहे का? ते बाहेरचे युद्ध नाही, ते आपल्या स्वतःच्या मनाशी चालणारं युद्ध आहे. मन कधी आनंदी असतं तर कधी अचानक दुःखी होतं, कधी आशेने भरलेलं असतं तर कधी भीतीने व्यापलेलं असतं. काही वेळा कोणतीही अडचण नसतानाही मन अस्वस्थ राहतं. म्हणूनच कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाने श्रीकृष्णांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे कृष्णा, हे मन खूप चंचल आहे. ते वाऱ्यासारखं सतत इकडे तिकडे धावत राहतं. त्याला आवरणं अशक्य वाटतं. श्रीकृष्णाने अर्जुनाचं म्हणणं नाकारलं नाही. त्यांनी मान्य केलं की मन खरंच चंचल आहे. पण त्यांनी त्याच वेळी एक सुंदर उपायही सांगितला. ते म्हणाले, अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने मनावर नियंत्रण मिळवता येतं. प्रिय भक्तांनो, आजच्या काळात ही शिकवण पूर्वीपेक्षा जास्त महत्वाची आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं मन सतत धावत असतं. मोबाईल, सोशल मीडिया, बातम्या, कामाचा ताण, पैशांची चिंता, भविष्यातील भीती या सगळ्यामुळे मनाला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. आपण शरीर थकलं की विश्रांती देतो, पण मन थकलं तर त्याची काळजी घेतो का? याच कारणामुळे अनेक लोकांकडे सर्व काही असूनही मनःशांती नसते. एक सुंदर उदाहरण पाहूया. एका तलावाचं पाणी पूर्ण शांत असेल तर त्यात आकाश स्पष्ट दिसतं, पण त्याच पाण्यात दगड टाकला की लाटा उठतात आणि प्रतिबिंब दिसेनासं होतं. आपलं मनही अगदी तसंच आहे. जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य निर्णय घेता येतात. पण जेव्हा मन राग, भीती, मत्सर किंवा चिंता यांनी भरलेलं असतं तेव्हा सत्य समोर असूनही दिसत नाही. म्हणून श्रीकृष्ण सर्वप्रथम मन शांत करण्याची साधना शिकवतात. मन शांत करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. दररोज सकाळी 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. हळूहळू श्वास घ्या आणि मनात प्रेमाने म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. या नामाचा उच्चार करताना तुमचं लक्ष फक्त त्या नामावर ठेवा. सुरुवातीला मन पुन्हा पुन्हा भटकत राहील. कधी कालच्या आठवणी येतील, कधी उद्याची चिंता, कधी घरातील समस्या. पण निराश होऊ नका, कारण मन पुन्हा पुन्हा नामाकडे आणणं हाच अभ्यास आहे. एक लहान मूल लिहायला शिकतं तेव्हा त्याच्याकडून अनेक चुका होतात, पण रोज सराव केल्यामुळे एक दिवस त्याचं अक्षर सुंदर होतं. मनाचंही तसंच आहे. एका दिवसात मन स्थिर होणार नाही, पण रोजचा छोटासा प्रयत्न तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. प्रिय भक्तांनो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला बाहेरच्या कोणत्याही शत्रूची भीती राहत नाही. कारण बाहेरची प्रत्येक लढाई जिंकण्यापूर्वी माणसाला स्वतःच्या मनातील भीतीवर विजय मिळवावा लागतो. आजच आपण छोटासा संकल्प करूया. मी माझ्या मनाचा गुलाम बनणार नाही. मी माझ्या विचारांचा मालक बनेन. मी राग, भीती आणि नकारात्मक विचारांवर हळूहळू विजय मिळवेन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रीकृष्णांच्या नामस्मरणाने करेन. मनात नकारात्मक विचार काय येतात? कधी अचानक भीती वाटते, कधी कोणत्याही कारणाशिवाय चिंता सुरू होते, कधी दुसऱ्याचं यश पाहून मनात मत्सर निर्माण होतो, कधी भूतकाळातील एखादी घटना पुन्हा पुन्हा आठवून मन दुःखी होतं. हे सगळं का घडतं? श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा मन इंद्रियांच्या मागे सतत धावत राहतं तेव्हा त्याची शांतता हरवते. डोळे, कान, जीभ, स्पर्श आणि मनाला जे काही आवडतं त्यामागे आपण सतत धावत राहिलो तर मन अधिक अस्थिर होतं. आजच्या काळात हे अधिक स्पष्ट दिसतं. सकाळी उठताच अनेक जण मोबाईल हातात घेतात, सोशल मीडियावर दुसऱ्यांचं जीवन पाहतात. कोणाचं मोठं घर, कोणाची महागडी गाडी, कोणाचं यश, कोणाची परदेशवारी. हळूहळू मन तुलना करू लागतं. माझ्याकडे हे का नाही? मीच मागे का आहे? आणि इथूनच असंतोषाची सुरुवात होते. प्रिय भक्तांनो, तुलना हा आनंदाचा सर्वात मोठा शत्रू आहे. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की प्रत्येक जीवाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रवासाशी स्वतःची तुलना करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. एक छोटी कथा ऐका. एका बागेत गुलाब, कमळ, जाई आणि सूर्यफूल ही 4 फुलं होती. एक दिवस गुलाब म्हणाला, काश मी कमळासारखा पाण्यात फुललो असतो. कमळ म्हणालं, काश माझ्याकडे गुलाबासारखा सुगंध असता. सूर्यफूल म्हणालं, मला जाईसारखं छोटं आणि सुंदर व्हायचं आहे. तेव्हा माळी हसला आणि म्हणाला, तुम्ही प्रत्येकजण आपल्या जागी सुंदर आहात. दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःचं सौंदर्य विसरू नका.
प्रिय भक्तांनो, ही कथा आपल्यालाही लागू होते. परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले आहेत. कोणी चांगला वक्ता असतो, कोणी चांगला शिक्षक, कोणी उत्तम कलाकार, कोणी सेवाभावी, कोणी शांत स्वभावाचा. जर आपण फक्त दुसऱ्यांकडे पाहत राहिलो तर आपल्या स्वतःच्या गुणांकडे कधीच लक्ष जाणार नाही. श्रीकृष्ण सांगतात, स्वतःला ओळखा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला दररोज थोडंसं अधिक चांगलं बनवत राहा. मन शांत ठेवण्यासाठी आणखी एक सुंदर उपाय म्हणजे कृतज्ञता. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार माना. आजचा श्वास, आजचं अन्न, आजचा दिवस. हळूहळू तुमचं मन कमतरता मोजणं सोडून आशीर्वाद मोजायला शिकेल. प्रिय भक्तांनो, नकारात्मक विचार येणं ही चूक नाही, पण त्या विचारांना मनात कायमचं घर करून देणं ही चूक आहे. जसं आपण घरात कचरा साठू देत नाही, तसंच मनातील राग, मत्सर, भीती आणि द्वेष साठू देऊ नका. दररोज नामस्मरण, चांगले विचार आणि सत्कर्म यांच्या साहाय्याने मन स्वच्छ ठेवा. आजच आपण संकल्प करूया, मी दुसऱ्यांशी तुलना करणार नाही. मी माझ्या गुणांचा विकास करेन, माझ्या मनात कृतज्ञता वाढवेन आणि प्रत्येक नकारात्मक विचारांवर श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने विजय मिळवेन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण एक अतिशय सुंदर सत्य सांगतात, जो स्वतःच्या मनाचा मित्र बनतो त्याचं मन त्याला उंचीवर घेऊन जातं, पण जो मनाचा गुलाम बनतो त्याचं मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं रहस्य दडलं आहे. विचार करा, एकाच परिस्थितीत 2 माणसं असतात. पहिला माणूस छोट्याशा अडचणीनेही खचतो, दुसरा माणूस त्याच अडचणीतून नवीन मार्ग शोधतो. फरक परिस्थितीत नसतो, फरक मनाच्या ताकदीत असतो. प्रिय भक्तांनो, आपल्या मनात रोज हजारो विचार येतात. त्यातील प्रत्येक विचारावर विश्वास ठेवण्याची गरज नसते. कधी मन म्हणतं, तुझ्याकडून काही होणार नाही, तू खूप मागे पडला आहेस, तुझं नशीबच खराब आहे. पण श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक विचार सत्य नसतो. म्हणून नकारात्मक विचार आला की लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःला विचारा, हा विचार मला मजबूत बनवत आहे की कमकुवत? जर तो विचार तुम्हाला कमकुवत करत असेल तर त्याला मनात जागा देऊ नका. त्याऐवजी श्रीकृष्णांचं स्मरण करा. लक्षात ठेवा, मन रिकामं राहू शकत नाही जर त्यात चांगले विचार भरले नाहीत. तर नकारात्मक विचार आपोआप जागा घेतात. म्हणून दररोज चांगले ग्रंथ वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, गरजूंना मदत करा आणि दिवसातून काही वेळ स्वतःशी शांतपणे संवाद साधा. एक सुंदर कथा ऐका. एक संत आपल्या शिष्यांसोबत नदीकिनारी बसले होते. शिष्याने विचारलं, गुरुदेव, मन इतकं स्थिर का असतं? संतांनी नदीतून एक ग्लास पाणी भरलं आणि त्यात थोडी माती टाकली. पाणी पूर्ण गढूळ झालं. काही वेळाने त्यांनी तोच ग्लास शांत ठेवला. हळूहळू माती खाली बसली आणि पाणी पुन्हा स्वच्छ दिसू लागलं. संत म्हणाले, पाण्याला स्वच्छ करण्यासाठी आपण त्याला हलवत बसलो नाही, आपण त्याला शांत राहू दिलं. मनाचंही तसंच आहे. प्रिय भक्तांनो, प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण प्रत्येक वेळी घाई करणं आवश्यकही नाही. कधी कधी फक्त शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की शांत मनातच योग्य निर्णय जन्म घेतात. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो. भीतीच्या क्षणी घेतलेला निर्णय अपूर्ण असतो, पण शांत मनातून घेतलेला निर्णय दीर्घकाळ योग्य ठरतो. आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्यापूर्वी 2 मिनिटं श्रीकृष्णांचं स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि परमेश्वराचे आभार माना. हा छोटासा बदल तुमच्या मनात मोठी शांती निर्माण करेल. आजचा अंतिम संकल्प करूया, मी माझ्या मनाचा गुलाम बनणार नाही. मी माझ्या विचारांची योग्य निवड करेन. रागाऐवजी संयम, भीतीऐवजी विश्वास आणि नकारात्मकतेऐवजी श्रीकृष्णांचं नाम निवडेन. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट ओम नमो भगवते वासुदेवाय या पवित्र मंत्राने करेन. शेवटी श्रीकृष्णांचा एक गहन संदेश मनात कोरून ठेवा. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने जगातील सर्वात मोठा विजय मिळवला. चला सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया. हे श्रीकृष्ण, माझं मन स्थिर करा, माझ्या विचारांना योग्य दिशा द्या. राग, मत्सर, भीती आणि अहंकारापासून माझे रक्षण करा. माझ्या अंतःकरणात प्रेम, करुणा, श्रद्धा आणि विवेक कायम राहू द्या. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं नाम आणि प्रत्येक कर्मात तुमचं मार्गदर्शन लाभू दे. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे कृष्ण. तर आजची अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.